तर महायुतीमध्ये अजूनही काही जागांवर तिढा कायम आहे। यवतमाळ वाशीमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। त्यामुळे यवतमाळमध्ये भावना गवळींचे कार्यकर्ते संतप्त झालेत। दरम्यान संभाजीनगर, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे, सिंधुदुर्गच्या जागेवरही तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे महायुतीमध्ये बऱ्याच ठिकाणी नाराजीचा सूर आहे। पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। भावना गवळींना उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्यानं वाशिममध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमने सामने आले। वाशिम यवतमाळच्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 एप्रिल ही शेवटची तारीख आहे। मात्र 3 दिवस शिल्लक असतानाही उमेदवारी जाहीर न झाल्यानं सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला। जर आपल्या ताईला तिकीट भेटत नसेल तर आपण सर्वजण राजीनामे देण्यात यावे अशी माझी मी आग्रहाची विनंती करतो। वाशिम यवतमाळमध्ये भावना गवळींसह मंत्री संजय राठोडांचंही नाव चर्चेत आहे। गवळींविरोधात सर्वे असून राठोडांनी लढावं अशी चर्चा शिंदे गटात झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। त्यामुळे शिंदे गटाच्या पहिल्या यादीतही भावना गवळींचं नाव आलेलं नाही। आता कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर भावना गवळींनीही प्रतिक्रिया दिली। कार्यकर्त्यांच्या भावना असून शिंदे फडणवीस पुन्हा संधी देतील असं भावना गवळी म्हणाल्या। अशा भावना ह्या पदाधिकाऱ्याच्या असतीलच, परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आदरणीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावरती माझा विश्वास आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना सुद्धा आतापर्यंत हे सांगत आले की तुम्ही काही गडबडघाई करू नका। योग्य आणि चांगला आपल्यासाठी निर्णय निश्चित होईल। निवडणूक आली म्हणजे दावे प्रतिदावे हे असणारच आहेत, परंतु मी पूर्वीपासूनच मला उमेदवारी द्यावी या विषयावरती ठाम आहे किंवा मी ती मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी हा माझा पक्का विचार करतील। फक्त वाशिम यवतमाळच नाही तर महायुतीत आणखी काही जागांचा तिढा कायम आहे। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्याचं कळतं आणि मंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे। ठाण्याची जागाही शिंदे गटाकडेच राहणार असून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेश मस्केंचं नाव चर्चेत असून मस्केंचं नाव आघाडीवर आहे। कल्याणमधून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील, तर पालघरची जागा भाजपच लढवणार असून भाजपचा उमेदवार राजेंद्र गावितांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे। तर नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। नाशिकच्या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी प्रचार सुरू केलाय, तर इथे भाजपचे 3 आमदार आणि 100 नगरसेवक असल्याचं सांगून भाजपनेही दावा केलाय आणि ऐनवेळी भुजबळांनीही एंट्री केली। दिल्लीत माझ्या नावाची चर्चा झाली असून अजित पवार गटाला जागा मिळावी असं भुजबळ म्हणाले। मात्र नाशिकची जागा आमचीच असल्याचं सांगून नाशिकची जागा सोडणं शक्य नसल्याचं शिंदे गट म्हणतोय। शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात। आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही। भाजपचे जे 100वर नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही। त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही। फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू। सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहीत नाही, परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे, ती शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्यासाठी आम्ही आग्रही आहोत, कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत। इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून अजूनही अंतिम तोडगा निघताना दिसत नाही। भाजपकडून नारायण राणे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत या जागेवर इच्छुक आहेत। तर शिंदेंचेच मंत्री दीपक केसरकरांनी राणेंना पाठिंबा दिलाय। रविवारी केसरकरांसोबत दरेकर आणि प्रसाद लाड यांची बैठकही झाल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.